तुम्ही आज ह्या ठिकाणी एवढ्या मॉबनं ह्या ठिकाणी आलेला येण्याचं कारण काय? येण्याचं कारण काही नाही. कारण छोटंसंच आहे, पण तळमळ जास्त आहे. कारण 5 वर्षाखाली पण माझा एक तृतीयपंथी एक्सपायर झाला. बेवारस म्हणून त्याला 5 दिवस सिव्हिलमध्ये ठेवण्यात आलं. नंतर त्याचा अंत्यविधी बेवारस म्हणून केला. परत आता एक 6 महिन्याखाली मोन्या म्हणून तो वारला. त्याच्या वेळेस पण तीच अवस्था. म्हणजे शहर एवढं मोठं आहे. आज लातूरचं नाव महाराष्ट्रभर आहे, महाराष्ट्राच्या बाहेर आहे. लातूर म्हणलं तर शिक्षणाची नगरी. चालूच आहे, तुम्ही बघताय न्यूज काय चाललंय काय नाही. असे काही लोक बदनाम करायला आहेत, पण आम्हाला त्याच्याशी घेणं देणं नाही. आम्ही जे मुद्द्यावर आलोत ते कशासाठी आलोत की माझा एक चेला तिथं सिव्हिलमध्ये एक तृतीयपंथी एक्सपायर झाला. डॉक्टरनी सांगितले त्याला घेऊन जावं, तो वाचणार नाही, म्हणजे गेल्यात जमा आहे. पण त्याला न्यायचं कुठं, त्याची अंत्यविधी कुठं करायची, हा मोठा प्रश्न आहे. आणि मला महापौर साहेबांवरती विश्वास आहे, म्हणून मी त्यांना आमच्या ज्या पण काही अडचणी आहेत स्मशानभूमीच्या, याच्या अगोदरही आम्ही आमदार साहेबांना सांगितलंय, जे आता सध्या आमदार आहेत चालूचे अमित भैया देशमुख. आम्ही ती त्यांचा फार मोठा आदर करतो. हा, त्यांनी आमच्याकडे दुर्लक्ष करतात तो भाग वेगळा, पण आम्ही त्यांचा आदर करतो. आणि वारंवार पत्र देऊन पण आमदार साहेबांचं थोडं लक्ष, म्हणजे बऱ्याच गोष्टींकडे आमदार साहेबांचं लक्ष नाही, तर आम्ही तर किरकोळ आहेत, तृतीयपंथी आहेत, आमच्याकडे तर लक्ष जाणं हे चुकीचंच आहे. लातूरमध्ये म्हणजे माझ्या आई वडिलांपासून आम्ही लातूरमध्येच राहतो. साधारण 10 वर्ष 40 वर्ष झाले. 40 हा, 40 वर्षापासून निवेदन आतापर्यंत 40 वर्षापर्यंत म्हणजे आता लहानपणापासून तर इथंच राहिले, आणि तृतीयपंथीमध्ये येऊन एक 25-30 वर्ष झाले. तर जसं पण मला कळतं, मी 2010 पासून मागणी करते. प्रत्येक वेळा